श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी रविवारी काय करायचं सांगण्यासाठी आली आहे. आज आहे रविवार आणि हा शांत असा रविवार ज्याच्यासाठी आपल्याला शासनातर्फे सुट्टी मिळालेली असते, शाळेला, ऑफिसला वगैरे. कारण हा जो रविवार असतो हा सूर्याचा रविवार आहे, पिताचा रविवार आहे आणि एक नंबर वाल्यांचा रविवार आहे. ह्या रविवारी आपण लवकर उठून सूर्याला जल दिलं, त्याच्यामध्ये थोडं गूळ आणि लाल फूल, कुमकुम घालून जर तुम्ही त्याला जल दिलं, आदित्य स्तोत्राचा पाठ ऐकला किंवा वाचला आणि सूर्याची 12 नावे ऐकली किंवा वाचली, त्याच्याने तुमच्यामध्ये होणारे बदल, तुमच्यामध्ये येणारा कॉन्फिडन्स हा सगळ्यात महत्वाचा असतो. आणि तो कॉन्फिडन्स मिळवायचा असेल तर रविवारी तुम्हाला लवकर उठावं लागेल, जरी सुट्टी असली तरी. तर आजचा विशेष आहे रविवार. तर या दिवशी आपल्याला सूर्याची आराधना करायची आहे आणि सिंह राशीमध्ये असलेला सूर्य आज एकदम स्ट्रॉंगली सगळ्यांना सपोर्ट करतोय आणि जो एक नंबर वाले जे न्यूमरोलॉजी मानतात त्यांना खूप प्रभावी असा हा सूर्य असतो. सूर्याची आपल्याला तर दिसतोच, आपण त्याची पूजा करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या वडिलांना माना, त्यांचे आशीर्वाद घ्या, त्यांचे सल्ले घ्या, त्यांच्या बरोबर चांगले संबंध ठेवा, तर नक्कीच सूर्य तुमचा बलवंत होतो. तुमच्या कुंडलीमध्ये कुठेही असलेला सूर्य असेल तर तो तुम्हाला नक्कीच साथ देतो आणि तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुमच्या पाठीशी पित्याप्रमाणे उभा राहतो. तर आज जे पण असेल त्यांनी नक्कीच सूर्याचं करा. आज थोडं गुळ खायचं असतो आणि त्याच्या तांबण्यात पाणी प्यायचं असतं, त्याच्याने आपली वाणी चांगली होती. मी दर रविवारी सांगते, हे याच्यासाठी सांगते कारण हे मंगळाचं वर्ष चालू आहे आणि इतके भांडणं तंटे आणि ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्या सगळ्या वाणीमुळे येतात. ज्यांची वाणी खराब झाली त्या माणसाकडे भांडण तंटे आणि मग काही ना काही प्रकरण होणारच होणार. म्हणून तुमची वाणी चांगली राहावी याच्यासाठी गुळाचा आणि तांब्याचं पाणी पिण्याचा हा सगळ्यात सोपा उपाय आहे. रोज पिलं तरी चालेल, पण रविवार हमखास करा. तुमची वाणी चांगली होते, तुमची बोलायची कॉन्फिडन्स चांगला होतो, तुम्ही स्टेज परफॉर्म करण्यासाठी तयार होता आणि त्याचमुळे तुमच्याकडे 4 लोक आकर्षित होतात, तुमचं म्हणणं ऐकून घेतात, तुमच्या म्हणण्याला मान देतात. तर ह्याच्यासाठी हा उपाय मी दर रविवारी सांगते. तुम्ही म्हणाल तेच तेच का सांगतात, हे याच्यासाठी सांगते कारण तुमची पर्सनॅलिटी त्याच्यामुळे बदलते. तसेच तुम्हाला लाल रंग किंवा केशरी रंग रविवारी वापरायला सांगतो आम्ही, ते याच्यासाठीच सांगतोय की त्याचा प्रभाव तुमच्यावर व्हावा आणि त्या केशरी लाल रंगाचा प्रभाव तुम्हाला खूप चांगलं स्थान देतं. आता मंगळाचा वेळ आहे, गुळाचं महत्व तेवढंच चांगलं आहे कारण मंगळ ग्रह हा पण गुळाचाच असतो. त्याच्यामुळे सूर्य आणि मंगळ ह्या दोघांची साथ तुम्हाला मिळते गुळामुळे, म्हणून तांब्यातून गुळ प्यायचं. त्याचप्रमाणे तुम्ही शिवलिंगावर जल देताना थोडा गुळाचा जल द्या किंवा गुळ अर्पण करा. प्रसादामध्ये गुळ ठेवा आणि त्याच्यावर तुळशीचं पान ठेवून त्यांना अर्पण करा. आपल्या घरच्यांना किंवा जर तुम्ही देवळात जात असाल तर ते गुळाचा नैवेद्य दाखवा किंवा प्रसाद दाखवा आणि तो वाटाही. तर त्याच्याने तुम्ही मिठास म्हणजे गोडवा वाटताही आणि तुमचा ग्रह सुद्धा बलवंत करताय. हा याचा मागचा उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे आजचा रविवार तुम्ही साजरा करा. आज सुट्टीचा दिवस असला तरी ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्या कुटुंबाबरोबर राहा, चांगले संवाद करा, चांगल्या गोष्टी करा. आता दिवाळी झाली आहे, पाहुणे अजून येतात, ते फराळ अजून चालूच आहे, तर नक्कीच तो एन्जॉय करा आणि चांगला विचाराने वागायला सुरुवात केली पाहिजे आता. कारण आता आपण 2025 संपायच्या उंबरठ्यावर आणि 26ची तयारी करतोय वेलकम करायची. तर नक्कीच आपल्याला ह्या वर्षी केलेले प्लॅनिंग पुढच्या वर्षी ऍक्टिव्ह करायचे. ह्या दृष्टीने नक्कीच चांगली लोक आपल्याकडे असली पाहिजे. श्री स्वामी समर्थ.